नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी बाई त्या पुरुषाकडून मेंटेनन्स घेऊ शकते का, त्या संदर्भाने काय तरतूद आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्र आपण बघतोय 125 ची सिरीज। कशाचं सेक्शन आहे हे? सेक्शन 125 ऑफ CRPC हा मेंटेनन्सचा सेक्शन आहे। तर या सेक्शनच्या अंतर्गत कुठलीही बाई बायको आपल्या नवऱ्याकडून मेंटेनन्स क्लेम करू शकते, या संदर्भाने तरतुदी आहेत। पण आपला प्रश्न आज हा आहे की एखादी बाई एखाद्या पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल, मग ती आपल्या पुरुषाकडून जोडीदाराकडून मेंटेनन्स मागू शकते का, मेंटेनन्स क्लेम करू शकते का, या संदर्भाने काय तरतूद आहे? तर सेक्शन 125च्या अंतर्गत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी स्त्री मेंटेनन्स क्लेम करू शकत नाही, पण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या अंतर्गत मात्र ती मेंटेनन्स क्लेम करू शकते। आणि एवढंच नाही तर सेक्शन 125च्या अंतर्गत ज्या तरतुदी दिलेल्या आहेत, ज्या रेमेडीज दिलेल्या आहेत, जे रिलीफ दिलेलं आहे, त्या रिलीफच्या पलीकडे जाऊन, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी फिमेल पार्टनर, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी बाई आपल्या मेल पार्टनरकडून 125 सेक्शन 125 ऑफ CRPC मध्ये जे दिलेलं आहे, ज्या तरतुदी आहे, जे रिमेडी आहे, त्या रिमेडीच्या पलीकडे जाऊन ती बऱ्याच रिमेडी मागू शकते, अशा पद्धतीचे तरतूद आहे। आता सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्ही मेंटेनन्सचा अर्ज टाकता तेव्हा मेंटेनन्सच्या अर्जाचा गाभा आहे। गाभा काय की शी इज अनेबल टू मेंटेन हरसेल्फ, ही माहिती तपशीलवार एका पॅरामध्ये आलेलं पाहिजे, तेव्हाच तुमचा मेंटेनन्सचा अर्ज ग्रांट होतो, अदरवाईज तो रिजेक्ट होतो। जर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल आणि जर मेंटेनन्ससाठी अर्ज टाकत असाल तर पहिला पॅरा तुम्ही लिहायचा, काय लिहायचा? हाऊ शी इज अनेबल टू मेंटेन हरसेल्फ, या संदर्भाने तपशीलवार माहिती लिहायची, कारण हे जर तुम्ही नाही लिहिलात तर तुमचा अर्ज ग्रांट होत नाही। मग प्रश्न पडतो की ही तर बायको नाही आहे, 125 ऑफ CRPC काय म्हणतं? बायकोसाठी रिलीफ आहे। तर त्या संदर्भाने कायदा हे म्हणतो की बरोबर आहे, 125 मध्ये तिला मेंटेनन्स मागता येणार नाही, पण डोमेस्टिक व्हायलन्सच्या ॲक्टमध्ये तिला मेंटेनन्स मागता येईल, या संदर्भाने तरतूद आहे। बरं, फक्त तरतूद आहे का, एखादं जजमेंट आहे का? जजमेंटसुद्धा आहे। जजमेंटचं नाव आहे ललिता टोप्पो वर्सेस स्टेट ऑफ झारखंड। या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने या संदर्भाने विस्तृतपणे विश्लेषण दिलेलं आहे आणि रुलिंग दिलेली आहे की एखादी बाई लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल तर ती लिव्ह इनचा जो पार्टनर आहे त्याच्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये मेंटेनन्स मागू शकते, DVच्या अंडर मेंटेनन्स क्लेम करू शकते आणि तो तिला दिला गेला पाहिजे, अशा प्रकारचं रुलिंग ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे। तर मित्र ही होती माहिती की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी स्त्री आपल्या मेल पार्टनरकडून कशा पद्धतीने मेंटेनन्स मागू शकते, त्या संदर्भाने एक तरतूद आणि एक जजमेंट। मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। ज्यांना काम आहे, सिरियसली काम आहे, त्यांनी आपलं नाव, गाव आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सअपला टाका। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ। बाय।